नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 6 मे 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. नुकताच आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी 4 मे। स्पष्टीकरण: आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस दरवर्षी 4 मे रोजी साजरा केला जातो। हा दिवस अग्निशमन दलाच्या जवानांचे धैर्य, निस्वार्थ सेवा आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे। समाजाच्या सुरक्षिततेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या या नायकांचे आभार मानणे हा यामागचा उद्देश आहे। प्रश्न 2. नुकतेच मेरिड ओपन 2026 मध्ये महिला एकल विजेतेपद कोणी जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी मार्टा कोस्त्युक। स्पष्टीकरण: युक्रेनच्या मार्टा कोस्त्युकने 2 मे 2026 रोजी अंतिम सामन्यात मिरा अंद्रीवाचा 6-3, 7-5 असा पराभव करून मॅड्रिड ओपन 2026 महिला एकलचे विजेतेपद पटकावले आहे। हे कोस्त्युकचे तिसरे WTA विजेतेपद आणि पहिले WTA 1000 विजेतेपद आहे। प्रश्न 3. नुकतीच प्रसार भारतीच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी प्रसून जोशी। स्पष्टीकरण: केंद्र सरकारने 2 मे 2026 रोजी प्रख्यात गीतकार, लेखक आणि संवाद तज्ज्ञ प्रसून जोशी यांची प्रसार भारतीच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे। त्यांनी यापूर्वी केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की त्यांच्या नेतृत्वाखाली प्रसार भारती नवीन ऊर्जा आणि सृजनशीलतेने कार्य करेल। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। डॉक्टर जोरा मनिया या नीती आयोगाच्या ईशान्य भारतातील पहिल्या महिला पूर्णवेळ सदस्य बनल्या आहेत। भारत खेडा यांनी MSME सचिव म्हणून पदभार स्वीकारला। रोहित जैन यांची RBIचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली। भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 57व्या आवृत्तीसाठी आशुतोष गोवारीकर यांची महोत्सव संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली। अनुग्रह नारायण दास यांनी संरक्षण लेखा महानियंत्रक पदाचा कार्यभार स्वीकारला। अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स नवी दिल्लीचे अंतरिम संचालक म्हणून निखिल टंडन यांची नियुक्ती करण्यात आली। प्रश्न 4. नुकतीच आक्रमक हिप्पोसच्या वेगाने वाढणाऱ्या संख्येमुळे चर्चेत राहिलेली मॅग्डालेना नदी कोणत्या देशात वाहते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी कोलंबिया। स्पष्टीकरण: आक्रमक हिप्पोसच्या वेगाने वाढणाऱ्या संख्येमुळे चर्चेत असलेली मॅग्डालेना नदी कोलंबियामध्ये वाहते। हिप्पोस संकट: 1980च्या दशकात ड्रग माफिया पाब्लो एस्कोबार याने आणलेल्या हिप्पोसचे वंशज आता सुमारे 200 पर्यंत पोहोचले असून ते पर्यावरणासाठी धोकादायक ठरत आहेत। कोलंबिया देशाची माहिती: राजधानी बोगोटा, चलन कोलंबियन पेसो, राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो। प्रश्न 5. नुकतीच कोणत्या देशाने प्रोजेक्ट फ्रीडम सुरू करण्याची घोषणा केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी अमेरिका। स्पष्टीकरण: नुकतीच मे 2026 मध्ये अमेरिकेने प्रोजेक्ट फ्रीडम सुरू करण्याची घोषणा केली आहे। उद्देश: हॉर्मझच्या सामुद्रधुनीमध्ये अडकलेल्या व्यापारी जहाजांना सुरक्षितपणे बाहेर काढणे आणि या सागरी मार्गावरील वाहतुकीचे स्वातंत्र्य पुन्हा प्रस्थापित करणे। आता पाहू अमेरिकेशी संबंधित इतर चालू घडामोडी। सिपरी 2025च्या अहवालानुसार संरक्षण खर्चाच्या बाबतीत अमेरिका जगामध्ये अव्वल स्थानी राहिली। अमेरिकेच्या संसदेत H-1B व्हिसा कार्यक्रम 3 वर्षांसाठी स्थगित करण्याबाबतचे विधेयक सादर करण्यात आले। डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन DC-मध्ये आर्क डी ट्रम्प स्मारकाच्या योजनेचे अनावरण केले। अमेरिकेतील सिएटल येथे स्वामी विवेकानंदांच्या पहिल्या पूर्ण आकाराच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। चंद्राजवळ पाठवण्यात आलेल्या आर्टेमिस 2 नावाच्या मानवी मोहिमेचे अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने प्रक्षेपण केले। अमेरिकेतील येलोस्टोन नॅशनल पार्कमधील जगातील सर्वात मोठ्या ॲसिडिक गिझर एचिनसमध्ये स्फोट झाला। प्रश्न 6. नुकतेच नॉर्थटेक संगोष्ठीचे उद्घाटन कोठे झाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी प्रयागराज। स्पष्टीकरण: नुकतेच नॉर्थटेक संगोष्ठी 2026 चे उद्घाटन प्रयागराज, उत्तर प्रदेश येथे करण्यात आले आहे। विषय: संरक्षण त्रिवेणी संगम जिथे तंत्रज्ञान, उद्योग आणि सैनिक कौशल्याचा संगम होतो। या 3 दिवसीय संगोष्ठीचे आयोजन भारतीय लष्कराची उत्तर आणि मध्य कमान तसेच सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चर्स यांनी संयुक्तपणे केले आहे, ज्याचा उद्देश स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाला चालना देणे आहे। प्रश्न 7. नुकताच कोणत्या देशातील मायोन ज्वालामुखीमध्ये स्फोट झाला आहे?
याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. फिलिपिन्स. स्पष्टीकरण. नुकताच फिलिपिन्सच्या मायुन ज्वालामुखीमध्ये स्फोट झाला आहे. धोका अधिकाऱ्यांनी अलर्ट लेव्हल 3 जारी केला असून ज्वालामुखीच्या 6 किलोमीटर परिसराला कायमस्वरूपी धोकादायक क्षेत्र घोषित करून तेथून हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. वैशिष्ट्य. मायोन हा त्याच्या जवळजवळ पूर्णपणे शंकूच्या आकारासाठी प्रसिद्ध आहे आणि हा फिलिपिन्सचा सर्वात सक्रिय ज्वालामुखी आहे. हा पॅसिफिक रिंग ऑफ फायरचा भाग आहे. फिलिपिन्स देशाची माहिती. राजधानी मनिला. चलन फिलिपिन पेसो. राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड आर. मार्कोस ज्युनियर. प्रश्न 8. नुकताच विक्रम दोरेस्वामी यांनी कोणत्या देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून पदभार स्वीकारला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. चीन. स्पष्टीकरण. वरिष्ठ मुत्सद्दी विक्रम के दोरेस्वामी यांनी नुकताच चीनमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून पदभार स्वीकारला आहे. 1992च्या बॅचचे IFS अधिकारी दोरेस्वामी, जे यापूर्वी ब्रिटनमध्ये भारतीय उच्चायुक्त होते, त्यांनी प्रदीप कुमार रावत यांची जागा घेतली आहे. चीन देशाची माहिती. राजधानी बीजिंग. चलन रेनमिंदी. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग. आता पाहू चीनशी संबंधित इतर चालू घडामोडी. ॲटलस ड्रोन स्वॉर्म सिस्टीमचे अनावरण चीनने केले. चीनच्या शेन्झेन विद्यापीठाने थेट कोळसा इंधन सेल विकसित केला. चीनने चंद्रावरील उल्कापिंडामध्ये एलियन खनिजाचा शोध लावला. CM-302 क्षेपणास्त्र चीनद्वारे विकसित करण्यात आले आहे. जगातील सर्वात जास्त R&D खर्च करणारा देश चीन बनला आहे. भारत आणि चीन दरम्यान 2025 मध्ये विक्रमी $155 अब्ज व्यापार झाला. चीनमध्ये 6वी बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप पार पडली. प्रश्न 9. नुकतेच डेन्मार्क येथे आयोजित उबेर कप 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. दक्षिण कोरिया. स्पष्टीकरण. डेन्मार्कच्या हॉर्सेन्स येथे आयोजित उबेर कप 2026 चे विजेतेपद दक्षिण कोरियाच्या महिला बॅडमिंटन संघाने जिंकले आहे. 3 मे 2026 रोजी झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाने गतविजेत्या चीनचा 3-1 असा पराभव करून हे मानाचे विजेतेपद आपल्या नावावर केले. हे त्यांचे तिसरे उबेर कप विजेतेपद आहे. दक्षिण कोरिया देशाची माहिती. राजधानी सोल. चलन दक्षिण कोरियन वॉन. राष्ट्राध्यक्ष ली जे-म्यंग. आता पाहू दक्षिण कोरियाशी संबंधित इतर चालू घडामोडी. अमेरिका आणि दक्षिण कोरिया दरम्यान फ्रीडम शील्ड हा मोठा संयुक्त लष्करी सराव पार पडला. दक्षिण कोरियाने जगातील पहिला व्यापक AI कायदा मंजूर केला. दक्षिण कोरिया अत्यंत शक्तिशाली बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ह्यानमंग 5 तैनात करणार आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरिया दरम्यान बडी स्क्वॉड्रन नावाचा संयुक्त हवाई सराव झाला. प्रश्न 10. नुकतेच कोणत्या देशाचे माजी फॉर्म्युला 1 ड्रायव्हर आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते एलेक्स झानाडर्डी यांचे निधन झाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. इटली. स्पष्टीकरण. नुकतेच इटलीचे प्रसिद्ध फॉर्म्युला 1 ड्रायव्हर आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते एलेक्स झानार्डी यांचे वयाच्या 59व्या वर्षी निधन झाले आहे. झानार्डी यांनी 2001 मध्ये एका भीषण रेसिंग अपघातात आपले दोन्ही पाय गमावले होते. असे असूनही त्यांनी हार मानली नाही आणि पॅरासायकलिंगमध्ये कीर्तिमान स्थापित केले. त्यांनी लंडन आणि रिओ पॅरालिम्पिकमध्ये एकूण 4 सुवर्णपदके जिंकली. इटली देशाची माहिती. राजधानी रोम. चलन युरो. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी. आता पाहू इटलीशी संबंधित इतर चालू घडामोडी. 2026 हिवाळी ऑलिम्पिकचे यजमानपद इटली भूषवणार आहे. जर्मनीने अधिकृतपणे वर्ष 2026 साठी G7 चे अध्यक्षपद इटलीकडे सुपूर्द केले. ग्लोबल फूड सिटी रँकिंग 2025-26 मध्ये नेपल्स अव्वल स्थानी राहिले. इटली आपल्या राष्ट्रीय व्यंजनांसाठी युनेस्कोची मान्यता मिळवणारा पहिला देश बनला आहे. पंतप्रधान मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राची प्रस्तावना लिहिली. भारताने इटलीमध्ये झालेल्या कोस्ट गार्ड ग्लोबल समिटमध्ये सहभाग घेतला. इटलीतील माउंट एटना ज्वालामुखीचा स्फोट झाला. इटलीने मध्यपूर्व संकटावर चर्चेसाठी G7 परिषदेचे आयोजन केले. प्रश्न 11. नुकतीच कोणत्या एम्सने मणक्याच्या गंभीर विकारांच्या उपचारात मोठे यश संपादन केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. एम्स दिल्ली. स्पष्टीकरण. मे 2026 मध्ये एम्स दिल्लीने भावुक गार्ग यांच्या नेतृत्वाखाली मणक्याच्या गंभीर विकारांच्या उपचारात मोठे यश मिळवले आहे. त्यांनी पोस्टीरियर व्हर्टेब्रल कॉलम रिसेक्शनची एक प्रगत आवृत्ती विकसित केली आहे, जी उच्च जोखीम असलेल्या प्रकरणांमध्ये अधिक स्थिरता प्रदान करते. प्रश्न 12. नुकतीच कोणत्या अंतराळ कंपनीने फाल्कन 9 रॉकेटद्वारे आपल्या मिशन दृष्टी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. गॅलेक्सी आय. स्पष्टीकरण.
बेंगळुरू येथील भारतीय खासगी अंतराळ स्टार्टअप गॅलेक्सी आयने 3 मे 2026 रोजी स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे आपल्या मिशन दृष्टी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. हा भारताचा पहिला खासगीरित्या विकसित केलेला ऑप्टोसार उपग्रह आहे, जो कोणत्याही हवामानात पृथ्वीचे अचूक चित्रीकरण करण्यास सक्षम आहे. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतीच आरबीआयचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. रोहित जैन. आता पाहू सर्वात महत्त्वाचे सराव प्रश्न. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांसाठी सीएम इन्स्पायर योजना मेघालयात सुरू करण्यात आली. भारताची पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच ऋतिका श्री बनली आहे. सिपरी 2025च्या अहवालानुसार संरक्षण खर्चाच्या बाबतीत अमेरिका अव्वल स्थानी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरदोई येथे यूपीमधील सर्वात लांब एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले. नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अशोक कुमार लाहिरी यांची नियुक्ती करण्यात आली. मिझोराम सरकारने आपत्ती माहितीसाठी खुआरेल ॲप लॉन्च केले. भारताचा पहिला प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर तामिळनाडूतील कल्पाक्कम येथे स्थापित करण्यात आला. यूएईने ओपेकमधून बाहेर पडण्याची घोषणा केली. लडाखमध्ये 5 नवीन जिल्ह्यांची अधिसूचना जारी करण्यात आली. आंध्र प्रदेश सरकारने 13,000 कोटी रुपयांचे विशाल मशरूम मिशन सुरू केले. चीनच्या शेन्झेन विद्यापीठाने थेट कोळसा इंधन सेल विकसित केला. बांगलादेशमध्ये दिनेश त्रिवेदी यांची भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. अणुऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करणारा बांगलादेश जगातील 33वा देश बनला. सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी भारताचे पहिले पेट्रोग्लिफ संरक्षण उद्यान लडाखमध्ये स्थापित केले जाईल. सिक्कीम हा देशातील पहिला पेपरलेस न्यायपालिका राज्य म्हणून घोषित करण्यात आला. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी ई-श्रम साथी ॲप लॉन्च केले. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकताच कोठे पाण्याखालील सर्वात मोठा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.